नमस्कार मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये राज्यामध्ये अवेळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेले होते आणि अशा शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। कारण नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता आता राज्य शासनाने नवीन GR या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती निर्णय घेण्यात आलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय व महसूल व वन विभागात दिनांक 30 जानेवारी 2014 अन्वये घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे आणि समुद्राचे उत्थान व आकस्मिक आग तसेच शासन निर्णयामध्ये जे काही घेण्यात आलेले आहे निर्णय त्या व्यतिरिक्त या ठिकाणी 2023 अन्वये घोषित सदतचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण हे निश्चित करण्यात आलेले आहे आणि दिनांक 27 मार्च 2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मुदतीचे सुधारित निकष व दर दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आलेले आहे आणि या अंतर्गत आता नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने दिनांक 19/12/2023 रोजी जी काही बैठक झाली होती त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे आणि आता नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे हे शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। तर नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या आणि त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो या तक्त्यामध्ये मदतीचे वाढीव दर या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत जे प्रचलित दर होते ते 8,500 प्रति हेक्टर आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत होते, परंतु या ठिकाणी आता मदतीचे वाढीव दराप्रमाणे जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यास 13,600 प्रति हेक्टर रुपये मिळणार आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत ते असणार आहे। त्यानंतर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही शेतकऱ्यास 17,000 प्रति हेक्टर मिळत होती आणि 2 हेक्टरच्या मर्यादित होती, परंतु आता मदतीचे वाढीव दराप्रमाणे बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही शेतकऱ्यास आता 27,000 प्रति हेक्टर मिळणार आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे। त्यानंतर बहुवार्षिक पिकांचे जर आपण पाहिलं तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ही शेतकऱ्यास मदत प्रचलित दराप्रमाणे 22,500 प्रति हेक्टर रुपये मिळत होती आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत होती, परंतु मदतीचे वाढीव दर जर आपण पाहिले तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यास आता मदत ही 36,000 प्रति हेक्टर रुपये मिळणार आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे। तर ही एक नवीन बाब या GR मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान हे नोव्हेंबर 2023च्या अतिवृष्टी आणि गारपीट मुळे झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी आता या नवीन GR
प्रमाणे निविष्ट अनुदान स्वरूपात ही मदत आता राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढे सुद्धा याच प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहणार। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।